मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात लढा उभा करणारे मनोजदादा आहेत आपल्याकडे. आपल्यासोबत मनोजदादा आहेत. त्यांनी आता श्री सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतलं. दादा काय सांगणार? दैवताचं दर्शन घेतलंच पाहिजे, कारण आपली हिंदू संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण घेतलं पाहिजे. शेवटी मानतो म्हणल्याच्या नंतर तर घेतलं पाहिजे. सध्या मराठा समाजाच्या जे अनेक समाजांच्या मागण्या आहेत, सगळ्या सोयऱ्याची मागणी असेल किंवा इतर मागण्या असेल, आणि आतापर्यंत विविध प्रकारचा लढा तुम्ही उभा केलेला आहे, परंतु आणखीन पण तुमच्या मागण्या तुम्हाला जशा पाहिजे तशा मिळालेल्या नाही. काय सांगाल? सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तर व्हायलाच पाहिजे, कारण सरकारनं त्या आधी सूचना काढलेली. परंतु आता देवेंद्र फडणवीसांचा शेवटी मराठा द्वेष दिसून यायला लागला आणि त्यांच्या लक्षात आलं की मराठ्यांना जर हे सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण दिलं तर ते समाजाचे पोरं मोठे होतील. मग आपले पॉम्पलेट चिटकायला कोण राहील आणि विनाकारण दुसरे डाव टाकायचे. खोटे गुन्हे महाराष्ट्रातल्या पोलिसांना दाखल करायला लावायचे, कुठं बोर्ड काढायला लावायचे, कुठं JCPवरती खोटे गुन्हे दाखल, रॅली काढली, साखळी उपोषण केले त्याच्यावरती खोटे, त्या पुण्यातील वाघोलीच्या महिलांवरती खोटे गुन्हे दाखल. लोकांना भाषा शिकवायची फक्त आई बहिणीची आणि स्वतः आई बहिणीवरती हल्ले घडून आणायचे, किंवा आई बहिणी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला गिरीश महाजनच्या माध्यमातून पाठवायच्या महिला. आमच्या आंदोलन करणाऱ्या वाघोलीच्या महिला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. आंतरवालीच्या महिलांवरती प्राणघातक हल्ला घडून आणायचा आणि स्वतः मात्र दुसऱ्यांना भाषा शिकवायची आई बहिणीची. ही द्वेष त्यांचा, आणि हे जास्त दिवस नाही राहणार. शेवटी मराठ्यांच्या विरोधात जाणं म्हणजे हा राज्यातला मोठा समुदाय आहे. इथं राजकीय करिअरचा सुपडा साफ होणं, आणि तुम्ही किती दिवस अन्याय करणार आहेत असे खोटे गुन्हे दाखल करून, याचा हिशोब होईल सगळा. आता काही दिवसावरतीच लोकसभेची आचारसंहिता देखील लागणार आहे. भाजपकडून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांना कालच उमेदवारी घोषित केलेली आहे. नाही, राजकारण आपला मार्गच नाही. आपण आजच म्हणत नाही, पहिल्यापासून माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण पाहिजे ते द्यावं. नसता समाजाचा नाविलाज होईल. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. समाज उभा राहायचा म्हणतोय, त्यांना अधिकार आहे. घटनेने दिल्या ते राहू शकतात. आणि आमची तयारी चालली आमच्या पद्धतीने. आम्हाला 900 एकरवरती 6 करोड मराठा एकत्र आणायचा. अयोध्येमध्ये देखील आपल्या राज्यातले अनेक जण त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणाहून डायरेक्ट नरेंद्र मोदी यांच्या समोरच त्या ठिकाणी इलेक्शनला उभं राहणार. नाही, हे असं कसं असतं माहिती आहे का? आता ते गुजरातमध्ये येतं, कुणीकडे बी कोणी उभा राहू शकतो. घटनेनंच अधिकार दिला आहे. ते समाजाचा निर्णय. समाज 2000 संख्येनं सुद्धा उभा राहू शकतो, किंवा 10,000 फॉर्म टाकू शकतो. असं काय बंधन नाही आहे ना. महाराष्ट्रात एका मतदारसंघात 30,000 फॉर्म पडणार आहे. मराठा समाजाने ठरवलं आहे, राहणार ते उभा. काय असणार आहे गनिमिका? आता डावाला प्रति डाव मराठे करणारच. कारण स्वतःला समजा गृहमंत्री पदाचा जास्त गर्व जर झाला असला आणि त्या गृहमंत्री पदाचा गैरवापर करून गोरगरीब मराठ्यांचे पोरं गुतवायचे, त्यांच्यावर दहशत पसरायची, विनाकारण चौकशा करायला लावायच्या, कुठून आलं काय झालं, म्हणजे ही दहशत आहे. परंतु भानावर जर आले लवकर तर बरं होईल, कारण आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. नसता पुढचे प्रयोग सगळे होणारच. अनेक जणांनी व्यक्त केले, त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर देखील आहेत की तुम्ही निवडणूक लढवा. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आंबेडकर साहेबांच्या. परंतु राजकारण माझा मार्ग नाही आहे, कारण मी त्यांचा आदर करतो आणि सन्मानपूर्वक सांगतो की ते माझा मार्ग नाही आहे राजकारण. परंतु आता समाजानेच उठाव केला आहे, त्याला नाविलाज आहे. आता काही होऊ शकतं. मराठ्यांवरती जर फडणवीसाने डाव टाकला, खोटं 10% आरक्षण दिलं, आमची मागणी OBC आरक्षणातून ती सोडून दिली, आणि तिसरंच केलं, समाजाचा रोष विनाकारण फडणवीसांनी अंगावर घेतला आहे. आणि शिंदे साहेबांकडून सुद्धा गलती झालेली आहे, कारण 6 महिने समाजानं वेळ दिला आणि ते जर आज म्हणत असले आम्ही करेक्ट कार्यक्रम करू, तर मराठीसुद्धा तुम्ही मर्यादा सोडल्याबद्दल करेक्ट कार्यक्रम करा. आमच्याकडे सुट्टी नसते, कारण आम्ही माझ्या समाजाला मायबाप मानतो. माझ्या समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि ते घेतल्याशिवाय मात्र आम्ही हटत नाही. तुम्ही आम्हाला माहिती आहे जी SIT तुम्ही नियुक्त केली ना, मी हे जबाबदारीनं मुंबई तकवर बोलतो आहे. आज तुम्ही जी SIT नेमली ना, त्याच्या अगोदरच 4 दिवस तुमचा अहवाल तयार झालेला आहे. हे जबाबदारीने सांगतो आहे मी. तुम्ही कोणत्या चौकशा करणार आहेत, कोणत्या डॉक्टरची करणार आहेत. कुंकड जाळपोळ झाली, कुंकडच्या लोकांना विचारायला लागले. जाळपोळ बीडकडं झाली, जाळपोळ कुंकड झाली, महाराष्ट्रात कुठं झाली विचारायला कोणाला लागलेत माहिती आहे का? आंतरवालीच्या लोकाला. काय गृहमंत्री आहे का कोण आहे? सध्या जी आपली जी लढाई झाली नाही केली त्याने. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे 10% आरक्षण याला घ्यायला लावा, नसता याला गुतवा. पहिलाच अहवाल आलेला आहे. म्हणजे आणखीन एक जबाबदारीनं मुंबई तकवरच सांगतो मी. ज्यावेळेस मुंबईत पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये, त्यावेळेस मागणी होती की SITची चौकशी करा या घटनेबद्दल.
तर त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलेला आहे. मला वाटत नाही की आपण SITची चौकशी करावी, पण जर सभागृहाची मागणी असेल तर आपण SIT नेमू. पण मला वाटत नाही SITची चौकशी करणं गरजेचं आहे, कारण सखोल तपास झालेला आहे. तोच माणूस, तोच गृहमंत्री, तेच देवेंद्र फडणवीस आज म्हणतायत की SITची चौकशी करायची. त्यामुळं ह्यो भाजप मराठा हे त्यांनी केलं आहे, मराठ्यांनी नाही. आम्हाला भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचं काही देणं घेणं नाही. आमचं मराठ्यांचं एकच मत आहे, आमचं आरक्षण द्या, तिकडं राजकारण करा, निवडून या, नाही तर उलटे पालटे पडा, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी असं व्यक्त केलं की ही जी लढाई आहे ती भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, केज बीड.